हां, नमस्कार, शुभ प्रभात. आजची तारीख आहे 13/10/2025. चला आपण ग्रामगीतेवर चिंतन करूया. ग्रामगीतेवर चिंतन करत असताना आजचा अध्याय आहे आपला अध्याय क्रमांक 10, संघटन शक्ती. या संघटन शक्तीमध्ये आपल्याला बघायचं आहे की महाराजांनी ग्रामगीतेतील अध्याय क्रमांक 10 संघटन शक्तीमध्ये कशाला महत्त्व दिलेलं आहे, महाराज काय म्हणतात, ते या ग्रामगीतेमधून आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर महाराज इथं म्हणतात की गावाची दुर्दशा का झाली. महाराजांनी प्रश्न केला की आपल्या गावाची दुर्दशा का झाली. आपल्या गावाची दुर्दशा होण्यामागचं कारण महाराजांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये जे धूर्त लोक आहेत. आता धूर्त लोक म्हणजे कोण? जे कुटील डाव रचणारे, सेवेचा बुरखा पांघरणारे आणि सेवेचे सोंग घेणारे, यावरती महाराजांनी यामध्ये भर दिलेला आहे की असे हे धूर्त लोक गावामध्ये जास्त निर्माण होत आहेत. जे कुटील डावर असतात, तुमच्या आमच्या समोर सेवेचं सोंग घेतात आणि सोंग घेऊन असं दाखवतात की आम्ही समाजसेवक झालेलो आहोत आणि समाजसेवक करत असताना स्वतःचं स्वार्थच निवडतात, गावाचं हित त्यांच्या पुढे नसते आणि ते दाखवतात की आपण ते आपली युक्ती लढवतात. काय युक्ती लढवतात? म्हणून महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, लोक राहावेत पंखाखाली. त्यांची एक जे आपण ते अशा युक्तीनं वागतात की लोक राहावेत पंखाखाली, म्हणजे आपली पोळी पिकली. म्हणजे त्यांनी आपलं पोळी पिकवायची, म्हणजे आपला स्वार्थ साधायचा आहे. म्हणून ते म्हणतात, महाराज म्हणतात, लोक राहावेत पंखाखाली, आपली पोळी पिकली. म्हणून खेळती अनेक चाली, सोंग घेऊन सेवेचे सोंग घेऊन अनेक चाली चालतात. आणि आपल्याला असं वाटते की खरंच अर्थाने हा व्यक्ती आता आपल्या गावाचं भलं करेल, आपलं भलं करेल. तर असे जे धूर्त व्यक्ती आहेत, हे गावाचं भलं करण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ निवडतात. म्हणून हे धूर्त लोक काय करतात? इतरांना प्रलोभन देतात, म्हणजे आमिष देतात आणि व्यसनी व गुंडांना प्रोत्साहित करतात. जे व्यसनी लोक आहेत त्यांना प्रोत्साहित करतात आणि जे गुंड लोक आहेत त्यांनाही प्रोत्साहित करतात. तसेच आणि मग पुन्हा एक शेवटचा डाव खेळतात. ते जे खरे समाजसेवक आहेत त्यांनासुद्धा बदनाम करतात. त्यांच्या विरोधामध्ये इतरांची डोकी भडकवतात आणि त्यांची डोकी भडकवून ते व्यसनी लोक आणि ते प्रलोभन ज्यांना दिले ते लोक मग एकत्र येतात आणि चांगला हा जो काम करणारा व्यक्ती असतो किंवा चांगले जे लोक असतात हे मागे पडतात. तर अशा प्रकारे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोणाची? धूर्त लोकांची. आणि सज्जनांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. सज्जन हा एकट्याने कार्य करण्याचा प्रयत्न करतो, तर हे दुर्जन एक येऊन त्याला बदनाम करतात. म्हणून महाराज म्हणतात, सेवेचे सोंग उभे केले, सेवेचे सोंग उभे केले, आपली स्तुती पाठक घुसविले, वाईट झाले ते माथी मारले. मग हे लोक काय करतात? सेवेचं सोंग घेतात आणि सोंग करून जे धूर्त लोक आहे त्यांना आपल्यामध्ये बोलवतात आणि बोलवल्यानंतर त्या गावात जर एखादी वाईट घटना घडली तर ती घटना या चांगल्या लोकांच्या माथी मारतात. म्हणजे जे चांगले लोक कामं करतात त्याच्या माथी मारण्याचं काम करतात आणि हे ते डाव तसेच रचत असतात. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये पुन्हा अध्याय क्रमांक 10 आपलं जर आदर्श गाव करायचं असेल, आपलं जर आदर्श गाव जर करायचं असेल किंवा गावात ग्रामोन्नती करायची असेल गावाची, तर ही ग्रामोन्नती केव्हा होईल? तेव्हा महाराज म्हणतात, जाणता दिसेल तो निवडावा. जाणता म्हणजे चांगला, म्हणजे गावाच्या हिताचा जो व्यक्ती असेल, जाणता दिसेल तो निवडावा, जिव्हाळ्याचा पुरुष वेचावा. म्हणजे जिव्हाळ्याचा आपल्याला जो गावाचं हित साधतो
तो पुरुष निवडावा, थोरांची या नेतृत्वे चालवावा. थोरांची या नेतृत्वे चालवा कारभार ग्रामोन्नतीचा. जर ग्रामोन्नतीचा कारभार जर करायचा असेल, गावाला पुढे न्यायचं असेल, तर गावाच्या हिताचा माणूस शोधला पाहिजे. आणि त्यांनी इतरांनी सज्जन जे गावात आहेत त्यांनी त्याला साथ दिली पाहिजे. कोणाला, चांगल्या व्यक्तीला. या दुर्जनांच्या प्रलोभनाला बळी पडू नये असे महाराज म्हणतात. मग महाराज म्हणतात की शहाणा कोण. मग महाराज त्या शहाणाची व्याख्या करतात. मग काय होतं की प्रत्येकजण जो कार्य करणार नाही त्याच्या धूर्त लोक एकत्र येतात आणि म्हणतात मी करून दाखवतो. मग पण जे शहाणे लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, ते येतात कधी कधी एकत्रात. मग इथं होतं काय नेमकं, ज्ञानी को ज्ञानी मिले, ज्ञानी को ज्ञानी मिले हो गई दो दो बात, और गधे को गधा मिला हो गई दो दो लात. तर हे जे ज्ञानी मिळून जातात तर हे काय करतात, हे आपसातच भांडत बसतात. गावाच्या बाजूला राहतो आणि जो तो म्हणतो, काय म्हणतो, जो तो म्हणतो मीच शहाणा, कोणीच कोणाचे ऐकेना. असा हा सारा धिंगाणा होऊन जातो गावाचा. आणि याच्यामध्ये गावातली भोळी जी जनता आहे त्या जनतेला या धूर्त लोकांच्या पायी आणि ह्या शहाण्या लोकांच्या पायी दुःख भोगण्याची पाळी येते. हे दोन्ही शहाणे, दीड शहाणे आणि हे धूर्त, हे मग पुन्हा एकत्र येतात आणि गावाचं वाटोळं करतात. म्हणून महाराज या ग्रामगीतेच्या अध्याय क्रमांक 10 मध्ये त्यांनी हे संघटन शक्ती एकत्रित करण्याची सज्जनांची सांगितले आहे. म्हणून म्हणतात महाराज, गावातील एक एक सज्जन शोधून घ्यावे, त्याशी जोडून सेवाभावी मंडळ तयार करावे प्रयत्ने. म्हणून आपल्या प्रयत्नांनी गावातील सेवाभावी जे मंडळ आहे ते तयार करावं. पण सेवाभावी मंडळामध्ये काय सज्जन लोक घ्यावी, एक एक जोडावं म्हणतं. आणि म्हणजे जसा एक म्हण आहे, दसकी लकडी एक का बोजा. आपण एक काळी जर घेतली तर ती काळी लवकर तुटून जाईल, परंतु अशा 10 काळ्या जर एकत्र केल्या आणि तोडण्याचा प्रयत्न केला तर तुटणार नाही. म्हणून अशा सज्जनांची संघटन शक्ती आपण वाढवायला पाहिजे असे महाराज म्हणतात. आणि त्या दिशेने आपण केलं पाहिजे. पण नुकतंच होतं काय, सज्जनी एकत्र आलेत काही ठिकाणी, परंतु त्यांच्यातही सज्जनपणा लयाला गेला आणि आपसामध्ये ते भांडू लागले. एका मंडळाचे 2-2 मंडळं तयार झालेत. आणि जो तो कार्य करायला लागला, तो म्हणतो माझं मी श्रेष्ठ, दुसरा म्हणतो मी श्रेष्ठ, असं विभाजन होऊन कार्य सुरू झालेलं आहे. आणि या विभाजनाच्या कार्याला महाराजांना अभिप्रेत नाही आहे. तरी आताही सज्जन शिकलेले एकत्र, सज्जन नाही शिकलेले एकत्र आलेले शहाणे, दीड शहाणे सज्जन बिचारे जे आहेत त्याच ठिकाणी ते सातत्याने कार्य करतात. त्यांचं अस्तित्व लयाला जाते आणि हे आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तसा अशा या दुर्जन लोक, म्हणजे अशा या दुर्जन धूर्त लोकांपासून सावध राहून चांगल्याने एकत्र यावं असं यामध्ये महाराजांनी या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून सज्जनांनी एकत्र यावं आणि गावाला पळून यावं अशी ही अपेक्षा ठेवून महाराजांनी या ग्रामगीतेमध्ये अध्याय क्रमांक 10 मध्ये संघटन शक्ती या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही संघटन शक्ती आहे ग्रामगीतेतला अध्याय आपण जर वाचून काढला तर संपूर्ण आपल्याला याच्यातली माहिती मिळेल. तर धन्यवाद. मी बबलू गाढवे, भागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. हे ग्रामगीतेवरचं चिंतन असते. आजचं चिंतन हे अध्याय क्रमांक 10 संघटन शक्ती यावरचं होतं. जय गुरुदेव, जय गुरुदेव. चला आता सकाळची वेळ आहे, निसर्ग आपण बघावा. तर असा हा सुंदर असा हा देखावा असतो. आकाशात ढग आलेले आहेत, पूर्वेकडे सूर्य उगवण्याच्या स्थितीत आहे आणि हे संपूर्ण हा निसर्गाचा रम्य असा हा परिसर भाग आहे. हे तलाव ह्या पाण्याने असं तुडुंब भरलेलं आहे. पुढे तुम्ही पहा सातपुड्या पर्वताची रांग असलेलं ते तिकडे छोटंसं तुम्हाला मंदिर दिसतं आहे. दूर लांबपर्यंत मंदिर आहे आणि हे निसर्गरम्य असं सुंदर वातावरण आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद. मी बबलू गाढवे, भागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव.